मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला शेवटचा जलदुर्ग कुलाबा किल्ला आणि या किल्ल्यामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळते याची संपूर्ण माहिती। अलिबाग बीचवर आल्यावर समोरच आपल्याला गाड्या पार्किंगसाठी असलेली जागा बघायला मिळते। तेथूनच आपल्याला बीच खाली उतरण्यासाठी रस्ता दिसतो। बीच खाली उतरल्यावर समोरच आपल्याला बोटिंगचे तिकीट घर बघायला मिळते। कुलाबा किल्ल्यात जाण्यासाठी बोटीचे प्रत्येकी 200 रुपये इतके तिकीट आहे। तिकीट काढून झाल्यानंतर ही बोट आपल्याला कुलाबा किल्ल्यात घेऊन जाते। बोटीतून जाताना आपल्याला कुलाबा किल्ल्याचे विहंगम दृश्य बघायला मिळते। तसेच त्याच्या बाजूला असलेला सर्जेकोट किल्ला देखील पाहायला मिळतो। अंदाजे 2 ते 3 मिनिटांमध्ये ही बोट आपल्याला कुलाबा किल्ल्याजवळ घेऊन येते। मित्रांनो, ही जी समोर बोट दिसत आहे ही बोट कुलाबा किल्ला पाहून झालेल्या लोकांना घेऊन समुद्र किनाऱ्यावर जाते। किल्ल्याजवळ आल्यावर ही बोट आपल्याला किल्ल्यासमोर उतरवते। तेथून थोडं पुढे आल्यावर उजव्या बाजूलाच आपल्याला तिकीट घर बघायला मिळते। त्याच्या बाजूलाच बोर्डवर आपल्याला तिकीट दर लिहिलेले बघायला मिळतात। या तिकीट घरातून प्रत्येकाला लाईन प्रमाणे तिकीट घ्यावे लागते। या तिकीट घराच्या मागच्या बाजूलाच आपल्याला एक पडझड झालेला बुरुज बघायला मिळतो। तसेच त्या बुरुजाच्या बाजूची तटबंदी देखील तुटलेली दिसते। तिकीट घराच्या समोरच एका वडाच्या झाडाखाली आपल्याला महिषासुराचे मंदिर बघायला मिळते। त्याच्या बाजूनेच आपल्याला किल्ल्यावर जाण्यासाठी दुसरा रस्ता बघायला मिळतो, परंतु हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे। तेथून मागे आल्यावर समोरच आपल्याला या किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार लागते। या प्रवेशद्वाराच्या वरती आपल्याला दोन्ही बाजूला दगडात कोरलेले शरभांचे शिल्प बघायला मिळतात। या प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यावर समोरच आपल्याला दुसरे प्रवेशद्वार लागते। याच प्रवेशद्वाराच्या भिंतीवर आपल्याला शेंदूर लावलेल्या 2 मूर्त्या बघायला मिळतात। तेथून थोडा पुढे गेल्यावर समोरच आपल्याला या किल्ल्याची 3 भाषांमध्ये माहिती लिहिलेली बघायला मिळते। त्याच्या बाजूलाच आपल्याला एक वॉच टॉवर बघायला मिळते। तेथून थोडा पुढे गेल्यावर समोरच आपल्याला एक भुयारी मार्ग बघायला मिळतो। येथेच तळघर असल्याचे सांगितले जाते। प्रवेशद्वाराकडून थोडा पुढे आल्यावर डाव्या बाजूला आपल्याला भवानी मातेचे मंदिर बघायला मिळते। या मंदिरामध्ये आपल्याला भवानी मातेची एक सुंदर मूर्ती बघायला मिळते।
भवानी मातेच्या बाजूलाच आपल्याला वेताळ देवाची मूर्ती देखील बघायला मिळते. भवानी मातेच्या मंदिरासमोर आपल्याला तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्या बघायला मिळतात. भवानी मातेचे मंदिर बघून मागे आल्यावर समोरच आपल्याला एक छोटेसे पद्मावती देवीचे मंदिर बघायला मिळते. त्याच्या बाजूलाच आपल्याला गुलबाई देवीचे मंदिर बघायला मिळते. गुलबाई देवीची मूर्ती काळ्या पाषाणात कोरलेली असून गुलबाई देवीच्या हातात त्रिशूल बघायला मिळते. तेथून थोडा पुढे गेल्यावर डाव्या बाजूला आपल्याला खाण्यासाठी असलेल्या टपऱ्या बघायला मिळतात. या टपऱ्यांमध्ये आपल्याला काकड्या, लिंबू सरबत इत्यादी पदार्थ मिळतात. त्याच्या थोडा पुढे गेल्यावर आपल्याला या किल्ल्यावरील पडक्या वाड्यांचे अवशेष बघायला मिळतात. सन 1770 मध्ये इंदिरा बुरुजापाशी लागलेल्या भयंकर आगीमध्ये या किल्ल्यावरील अनेक बांधकामे जळून नष्ट झाली. त्यानंतर सन 1787 मध्ये लागलेल्या दुसऱ्या आगीत आंग्र्यांचा वाडा नष्ट झाला. मित्रांनो, हाच कान्होजी आंग्रे यांचा वाडा असल्याचे सांगितले जाते. हा वाडा पडक्या स्थितीत असून सध्या आपल्याला या वाड्याचे फक्त अवशेष बघायला मिळतात. या वाड्यातील खोल्यांमध्ये आपल्याला पंत्या ठेवण्यासाठी असलेल्या जागा बघायला मिळतात. हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेल्यावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. या वाड्याच्या बाजूलाच आपल्याला जमिनीखाली असलेली गोड्या पाण्याची एक विहीर बघायला मिळते. या विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या देखील आहेत. या विहिरीतील पाणी हे गोडे असून पिण्यायोग्य असल्याचे सांगितले जाते. त्याच्या बाजूलाच आपल्याला वाड्यांचे अवशेष बघायला मिळतात. त्याच्या बाजूलाच आपल्याला शिवकालीन दगडी टाकी बघायला मिळते. त्याच्या बाजूलाच आपल्याला चुन्याच्या घाण्याचे दगडी चाक बघायला मिळते. त्याच्या बाजूलाच आपल्याला पडक्या वाड्यांचे अवशेष बघायला मिळतात. त्याच्याच बाजूला आपल्याला या लांब वाड्याचे अवशेष बघायला मिळतात. त्याच्याच बाजूने आपल्याला गणपती मंदिराकडे जाणारा रस्ता लागतो. याच रस्त्याने पुढे गेल्यावर डाव्या बाजूला आपल्याला पुष्करणी तलावाचे प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यावर समोरच आपल्याला या किल्ल्यावरील सर्वात मोठे गोडे पाण्याचे तलाव बघायला मिळते. या तलावाला पुष्करणी तलाव असे म्हटले जाते. या तलावात उतरण्यासाठी आपल्याला दगडी पायऱ्या बघायला मिळतात. तलाव बघून बाहेर आल्यावर समोरच आपल्याला दीपमाळ बघायला मिळते. या दीपमाळेच्या समोरच आपल्याला गणपती मंदिराचे प्रवेशद्वार लागते. गणपती मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला
कासव बघायला मिळते. तसेच दरवाजाच्या चौकटीवर गणपतीची मूर्ती बघायला मिळते. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला संगमरवरी गणपतीची उजव्या सोंडेची मूर्ती बघायला मिळते. या गणपतीच्या मूर्तीच्या शेजारीच आपल्याला श्री विष्णू, श्री शंकर, श्री सूर्यदेव आणि अष्टभुजा देवीची मूर्ती बघायला मिळते. या 5 मूर्तींनाच पंचायतन असे म्हटले जाते. हे गणेश मंदिर प्राचीन असून राघोजी आंग्रे यांनी हे मंदिर सन 1759 साली बांधले आहे.